दोनच दिवसांपूर्वी वसईमध्ये शिवसेनेचे नगरसेवक धनंजय गावंडे यांच्या गाडीमधनं 1 कोटींपेक्षाची अधिक रक्कम जमा करण्यात आली होती। परंतु त्यांना या प्रकरणामध्ये आता क्लीन चिट मिळाली आहे, त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्यात। पोलिसांनी जप्त केलेली रक्कम स्वतःची असल्याची कबुली देणाऱ्या धनंजय गावडेंनी आता पलटी मारली आहे। 15 डिसेंबरला धनंजय गावडे बसलेल्या गाडीतनं पोलिसांनी 1,11,00,000ची रक्कम जप्त केली। यातल्या 47 लाखांच्या नोटा या नवीन नोटा होत्या आणि या प्रकरणी पोलिसांनी धनंजय गावडेंची 16 तास चौकशी केली। मात्र जप्त झालेली रक्कम आणि गाडी आपली नाही असा दावा आता धनंजय गावडे यांनी केलाय। त्यामुळे जप्त करण्यात आलेल्या नोटांचं घबाड नेमकं कुणाचं असा प्रश्न उपस्थित होतोय। मला विरारमध्ये एका ठिकाणी ड्रॉप करायचं होतं, त्यासाठी मी त्यांच्या गाडीत बसून निघाल्यानंतर ही जी काही इन्कम टॅक्सची जी रेड पडली त्यांच्यावरती, तो इन्कम टॅक्सला इनपुट होता त्यांच्याबद्दलचा, त्यामध्ये मी असल्यामुळे दुर्दैवाने हॉटेल व्यावसायिकाकडून कॅश सापडली, याच्याऐवजी शिवसेनेच्या नगरसेवकाकडून रोकड हस्तगत केली अशा प्रकारच्या बातम्या आल्या। आणि यामध्ये जेव्हा सविस्तर तपास गुरुवारी इन्कम टॅक्स विभागाने केला तेव्हा त्यांना दुपारीच ते निष्पन्न झालं, कारण सुदर्शन शेरेकरने ती कॅश कुठून घेतली याची इन्कम टॅक्सला माहिती दिली।